अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 12 ऑगस्ट 2025 वार मंगळवार. या दिवशी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. तर या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे. त्या श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या श्रावण महिन्यात त्याचबरोबर अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. या दिवशी काही उपाय सेवा जर केले तर त्याचं फळ जे आहे ते त्वरित प्राप्त होत असतं. तर आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी ही एक वस्तू सायंकाळी कापरासोबत जाळायची आहे. बघा, आयुष्यात कितीही दुःख, अडचणी, संकट कधीच सांगून येत नाही. म्हणून गणपती बाप्पाला आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि कापरासोबत ही एक वस्तू जी आहे ती जाळायची आहे. कारण गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता आहे, दुःख निवारक करणारा आहे. म्हणूनच हा उपाय जो आहे तो आपल्याला सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी करायचा आहे. तर ती वस्तू कुठली जाळायची आहे त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी कमेंटमध्ये लिहा ओम गण गणपते नमः. तर दर महिन्याला बघा 2 चतुर्थी येतात. जी शुक्ल पक्षात येते तिला विनायक चतुर्थी म्हणतात आणि जी कृष्ण पक्षात येते तिला संकष्टी चतुर्थी आपण म्हणत असतो. आणि जेव्हा ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी म्हणून ओळखली जाते. तर बघा, संकष्टी चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर ज्यांना संकष्टी चतुर्थी करणं शक्य नाही किंवा ज्यांना दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीचं व्रत काही कारणास्तव त्यांचं मोडलेलं आहे, काही कारणास्तव त्यांना करता आलेलं नाही, परंतु त्यांची संकष्टी चतुर्थीचं व्रत उपवास करण्याची इच्छा आहे, नव्याने सुरुवात करायची इच्छा आहे, त्यांनी या अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून नक्कीच करू शकता. त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीचा उपवास कसा करावा, त्याचबरोबर चंद्रोदय झाल्यानंतरच हा उपवास जो आहे तो सोडला जातो. तर या दिवशी काही उपाय बघा जर केले तर त्याचं फळ जे आहे ते प्राप्त होत असतं. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावी. आपल्या देवघरातील आपल्या गणेशांची मूर्ती असेल किंवा गणपती बाप्पांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर बघा अभिषेक करायला अजिबात विसरायचं नाही. तर या दिवशी तुम्हाला सर्वात आधी ताम्हणात गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन सर्वात आधी पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्ष म्हणून तुम्ही जर अभिषेक केला तर अतिशय उत्तम, नाही तर गणपती स्तोत्र म्हणून अभिषेक करा. तोही नसेल शक्य तर ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करून तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. त्यानंतर हे तीर्थ जे आहे ते तुम्ही घरातील तुमच्या मुलांना, त्याचबरोबर कुटुंबातील सर्व सदस्यांना द्यायचं आहे. कारण हे तीर्थ आपण मंत्र म्हणून केलेलं आहे, ते इकडे तिकडे टाकून देण्यापेक्षा ते घरातील व्यक्तींनी प्राशन केलं तर बघा, गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे, त्यामुळे बघा बुद्धीचा देखील विकास जो आहे तो होत असतो. त्यानंतर विधिवत पुन्हा अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून तुमच्या देवघरात थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर ही गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना बघा टिळा लावायचा आहे, दुर्वा अर्पण करायचे आहे, लाल फूल त्यातल्या त्यात जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे, गुळ खोबऱ्याचा तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता, धूप दीप दाखवायचा आहे, आरती करायची आहे. तर अशा पद्धतीने गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून झाल्यानंतर सायंकाळी दिवे लागण्याची जी वेळ आहे ती लक्ष्मी येण्याची वेळ मानली जाते आणि त्या वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे, जेणेकरून तुमच्या मुलांच्या बघा शैक्षणिक काही समस्या असतील, नोकरीविषयी काही समस्या असतील, पतीची काही प्रगती होत नसेल, काही ना काही अडचणी येत असतील, ज्या काही समस्या आहेत, दुःख आहेत, अडचणी, संकट येत असतील तर त्यातून बघा काही ना काही मार्ग त्या दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. कारण गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता आहे. तर
सायंकाळी तुम्हाला थोडासा बघा कापूर घ्यायचा आहे. आता कापूर घेत असताना तुम्ही भीमसेनी कापूर घेतला तरी चालेल, नाही तर अगदी जे कुठला कापूर आहे त्याच्या 2 वड्या तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे थोडंसं सुकं खोबरं जे आहे ते घ्यायचं आहे. तो बघा तुम्ही खोबऱ्याची वाटी घेऊ शकता किंवा अगदी एक छोटासा तुकडा घेतला तरी चालणार आहे. आणि त्या खोबऱ्यावर तो कापूर तुम्हाला ठेवायचा आहे आणि देवासमोर अगदी दिवे लागणीच्या वेळी हा उपाय तुम्हाला 6च्या नंतर लक्ष्मी येण्याच्या टायमातच करायचा आहे. 6 नंतर तुम्ही कधीही करू शकता. तो कापूर देवघरासमोर खोबऱ्याच्या तुकड्यावर जाळायचा आहे आणि ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः हा मंत्र संपूर्ण कापूर जळेपर्यंत तुम्हाला म्हणायचा आहे. आणि याने काय होणार आहे बघा, तुमच्या आयुष्यात दुःख संकट जे काही आलेले आहेत ते समस्या ज्या आहेत त्या दूर होणार आहे. कधीही बघा आपल्या आयुष्यात संकट दुःख कधी सांगून येत नाही, म्हणूनच हा उपाय करायचा आहे आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे. हे गणपती बाप्पा, माझ्या कुटुंबातील कोणावरही कधीही विघ्न येऊ देऊ नको, तुझी अखंड कृपा अशीच माझ्यावर राहू दे. हे मात्र लक्षात घ्या, कापूर संपेपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः हा मंत्र म्हणून झाल्यानंतर जे काही खोबरं राहणार आहे ते तुम्हाला निर्मल्यात टाकून देऊ शकता. अतिशय साधी सोपी सेवा आहे, परंतु तितकीच प्रभावी आहे. त्यानं संकट बाधा अडचणी सगळ्या दूर होणार आहेत. आणि उद्या आहे श्रावण महिन्यातील अंगारकी संकष्टी चतुर्थी. ज्यांना या संकष्टीला शक्य नाही, तुम्ही अगदी दर संकष्टीला देखील करू शकता. उपवास असो किंवा नसो तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. अगदी साधा सोपा आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. धन्यवाद.